नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्णव सुप्रियाला जाब विचारायला गेलेला असतो आणि तेव्हा सुप्रियाने 17 वर्षांपूर्वीचा अर्णवच्या समोर खुलासा केलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, अर्णवच्या मोबाईलवरती वल्लरीचा फोन आलेला असतो आणि त्याच्या फोनच्या स्क्रीनवरती वल्लरीचा फोटो बघितल्यानंतर सुप्रियाने वल्लरीच्या कारस्थानाचा अर्णवच्या समोर उलगडा केलेला असतो. 17 वर्षांपूर्वी त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये सुप्रियाचा हात नसून वल्लरीचा हात आहे, ही गोष्ट सुप्रियाने अर्णवला सांगितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, चिडलेला अर्णव आता घरी येतो आणि इथे वल्लरीने तीन आयुष्य उद्ध्वस्त केल्यामुळे इथे तिला धक्के मारून त्याने घरातून हाकलून दिलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता वल्लरीच्या कारस्थानामुळे ड्रॉवरमध्ये असलेले रमाकांत काका आणि सुप्रियाचे फोटो हे आता अर्णवच्या हाती लागलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीने आपल्या मोबाईलमध्ये केलेलं रेकॉर्डिंगसुद्धा अर्णवच्या हाती लागलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरीला या फोटोचं सत्य आधीपासूनच माहिती आहे, पण तिच्या आईचं कारस्थान सगळ्यांच्या समोर येऊ नये म्हणून तिने हे सत्य माझ्यापासून आणि कुटुंबियांपासून लपवून ठेवलेलं आहे. ही प्रेक्षकांनो आता अर्णवच्या गोष्ट लक्षात आलेली असते. पण इथे आता अर्णवचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. ईश्वरी त्याला शांत करून सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा अर्णव आता ईश्वरीला गुन्हेगार समजतो. तो म्हणतो की तुला सगळं काही माहिती होतं, तरीसुद्धा स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी हे सत्य तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला खरंच माहिती नाही की हे फोटो कुठून आले, आपल्या रूममध्ये ते कुणी ठेवले, मला खरंच काही माहिती नाही आहे. एवढं मोठं भयानक सत्य समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी काहीही केलेलं नाही आहे असं आता ईश्वरी म्हणत असते. मी माझ्या आईबरोबर याच विषयांवरती बोलायला गेले होते, पण तुम्ही तिथे होता, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी काही बोलले नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, तू तुझ्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केलास, पण तुझ्या आईमुळे माझ्या आईचा जीव गेला. आम्ही लहानपणी दोघेजण अनाथ झालो, त्यामुळे मी तुझ्या आईला जाब विचारायला नक्की जाणार. ह्या कारस्थानाचं नक्की कारण काय हे विचारायला तर हवंच ना. काय गरज होती माझ्या इथे वडिलांना फसवायची. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते, पण अर्णव थांबायला अजिबात तयार नसतो. तो म्हणत असतो, काहीही झालं ना तरीसुद्धा आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुझ्या आईला आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारतो. तिला मला या फोटोचं सत्य सांगावंच लागेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. माझी साधी भोळी आई, तिला इथे मारण्याच्या मागे तुझ्या आईचा हात आहे ही गोष्ट मला अजिबात माहिती नव्हती. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता रागारागाने घरातून बाहेर पडतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा त्याच्या मागोमाग येते. वल्लरीला आता कळलेलं असतं की फोटोचं सत्य अर्णवला समजलंय आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खूपच जास्त रडत असते. अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव आता गाडीमध्ये बसून तो सुप्रियाला जाब विचारायला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीसुद्धा आता रिक्षा पकडून अर्णवच्या मागे मागे जात असते. तेव्हा इथे अर्णव आता सुप्रियाच्या घरी पोचलेला असतो. त्यानंतर तिथे ईश्वरीसुद्धा जाते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अरे अर्णव, तुम्ही इथे या ना, या. आता आम्ही जेवायलाच बसणार होतो. तुम्हाला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं ना, आता तुम्ही जेवूनच जा. आणि इशू नाही आली, तुम्ही इशूलासुद्धा घेऊन येणार होतात ना, असं सुप्रिया विचारते. तेव्हा अर्णवचे डोळे आता लाल भडक झालेले असतात, कारण तो रडलेला असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जास्तीत जास्त चिडलेला असतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही, काही झालं आहे का, तुमचं आणि इशूचं भांडण झालं आहे का, हे बघा सांगा बरं नक्की काय झालं आहे. तेव्हा इथे
आता अर्णव म्हणत असतो, खरंच तुम्हाला काही माहिती नाही आहे की नाटक करताय? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे काय बोलतोय तुम्ही अर्णव? मला काही कळत नाही आहे, स्पष्टपणे बोला. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला एक आता फोटो दाखवतो, तो बघा आणि त्या फोटोबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. मला उत्तर द्या, हे सगळं का केलं ते? कशासाठी केलं? पैशांसाठी की कुणी करायला सांगितलं होतं? तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे अर्णव रमाकांत काका आणि सुप्रियाचा तो फोटो सुप्रियाला दाखवतात आणि म्हणतात, हे सगळं काय आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते की हा फोटो तुझ्याकडे कसा अर्णव? तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्याकडे कसा का हे विचारत बसू नका, फोटो मागचं सत्य काय आहे ते सांगा. म्हणजे याचा अर्थ माझ्या आईच्या मृत्यूच्या मागे तुमचाच हात होता तर? तेव्हा सुप्रिया म्हणते, म्हणजे रमाकांत सर आणि त्यांची बायको हे तुझे आई वडील आहेत अर्णव? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, आणि तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आमचा हसता खेळता सुंदर परिवार उद्ध्वस्त झाला. तुम्ही माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये आलात आणि माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, अर्णव शांत हो, शांत हो, आधी इथे बस. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायचीच आहेत आणि बरं झालं मला कळलं की तू त्यांचा मुलगा आहेस. हे सत्य मला माहिती नव्हतं. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मी तुला विचारते, आज इतकी महिने तू मला ओळखतोस, तुला माझ्याकडे बघून खरंच असं वाटतं की मी कुणाचा तरी भरलेला संसार मोडू शकते? तुला खरंच असं वाटतं अर्णव की मी कुठल्या तरी माणसाला फसवू शकते, ज्याचं लग्न झालं आहे, ज्याला मुलं बाळं आहेत? तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, मला काय वाटतं ते विचारू नका, मग हे फोटो काय सांगतोय ते बोला ना, मला उत्तर हवं आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हा फोटो जरा तूच नीट बघ ना, याच्यामध्ये माझी असलेली रिॲक्शन बघ, तुझ्या वडिलांना बघ, नक्की तुला या फोटोमध्ये दिसतंय तरी काय? तू बघ आणि मला सांग. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला? हा फोटो खोटा आहे असं बोलायचं आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, या फोटोमध्ये तू बघ, एक मुलगी तिथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे, व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन तिथे आली आहे. एक साधी भोळी गरीब घरातली मुलगी, तिला फक्त नोकरीची गरज आहे, आपल्या कुटुंबियांसाठी तिला नोकरी करायची आहे. एक मुलगी इंटरव्ह्यूला आले, पण तो बॉस अजिबात शुद्धीवरती नाही आहे. त्यांचे डोळे बघ, तुला असं वाटतंय की ते काहीतरी चुकीचं करतायत? तुझ्या वडिलांना तेव्हा चक्कर आली होती, कारण त्यांनी जी चहा प्यायले होते ना, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध होतं अर्णव. आणि हे सगळं त्या सरांच्या भावाने, आणि तिथे एक बाई होती, ती नेमकी कोण होती मला माहीत नाही, पण त्या बाईने केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीने हे सगळं केलेलं असतं सुप्रियाचा बदला घेण्यासाठी नाही. सुप्रियाला तर ती ओळखतच नव्हती, पण वल्लरीला बदला घ्यायचा होता सात्विकाचा. कारण का, सात्विका हिने तिच्या थोबाडीत दिलेली असते. ज्या वेळेला अर्णवच्या बाबांचा रमाकांत सरांना एक ॲवॉर्ड मिळाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना सोन्याचं नाणं मिळालेलं होतं, वल्लरी ते चोरण्याचा प्रयत्न करत होती. आणि तेव्हा इथे आता सात्विकाने वल्लरीच्या थोबाडीत दिलं होतं. त्यामुळेच इथे वल्लरीचा सुप्रियावरती राग होता आणि म्हणून तिला इथे तिच्या नवऱ्यापासून, रमाकांतपासून तिला वेगळं करायचं होतं, त्यांचा संसार मोडायचा होता. आणि म्हणूनच इथे आता वल्लरीने सात्विका आणि तिच्या नवऱ्यामध्ये गैरसमज निर्माण केला सुप्रियामुळे. हे सगळं असं घडलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, सुप्रियाला हे कळलेलं असतं की खरं तर वल्लरीमुळे हे सगळं घडलं आहे. पण ती बाई नक्की कोण होती हे आता सुप्रियाला कळत नसतं. तिने अर्णवला सांगितलेलं असतं की तुझ्या वडिलांकडून आणि तुझ्या आईकडून त्या बाईने बदला घेतला आहे. अरे, माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून फक्त तिने चालवली आहे, मी काही केलेलं नाही आहे. या फोटोमध्ये बघ, जेव्हा मीडियावाले आलेत तेव्हा माझे रिॲक्शन बघ. अरे, मी पूर्णपणे घाबरले होते, मला कळलंच नाही की माझ्याबरोबर तिथे काय घडलं. मला माझ्याच कुटुंबियांनी घरातून बाहेर हाकललं होतं, माझी काहीही चूक नसताना. कळलं तुला अर्णव? खरं तर या सर्व गोष्टींमुळे विनाकारण माझी बदनामी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की मी तिथे तुला काही चुकीच्या पद्धतीने बसल्यासारखी दिसते किंवा मी चुकीच्या पद्धतीने उभी दिसते. मी फक्त एक माणुसकी म्हणून त्यांना आधार द्यायला गेले, कारण ते पडणार होते आणि तेव्हाच बरोबर तिथे मीडियावाले येऊन फोटो काढायला का लागले, ही बातमी त्यांना कुणी दिली, हे सगळं का केलं? या गोष्टीचा विचार तू केला नाहीस. तू सुद्धा बिझनेसमन आहेस ना, हुशार आहेस,
मग तुला का कळलं नाही की अचानक त्या ठिकाणी बिझनेसमॅन लोक असतात, त्या ठिकाणी मीडिया काय करत होती? तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाने आता सगळं त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव थोडा शांत होतो आणि तेवढ्यातच तिथे आता वल्लरीचा फोन आलेला असतो. अर्णव आपला फोन बाहेर काढतो तर वल्लरीचा फोन आल्यानंतर स्क्रीनवरती वल्लरीचा फोटोसुद्धा आलेला असतो. तो आता सुप्रिया बघते आणि म्हणते, हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्या मामीचा. का? तेव्हा सुप्रिया म्हणते, ही तुझी मामी आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, ही माझीच मामी आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, जिने तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तुझ्या वडिलांना बदनाम केलं, ती हीच बाई आहे. आणि ही नंतरला हसत होती. मी म्हणाले की तुम्ही असं का केलं? तर ती म्हणाली, तोंड बंद ठेवायचं, नाहीतर आता एवढी बदनामी झाली आहे ना, याच्यापेक्षा जास्त बदनामी करेन. हीच बाई म्हणाली, हे तुला कोणी सांगितलं का? तेव्हा जी तुझी मामी आहे ना, तीच तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे. जाऊन विचार तुझ्या मामीला, 17 वर्षांपूर्वी तुझ्या मामीने काय केलं होतं ते. तुझ्या आईकडून तिने बदला घेतला आहे, तिचा संसार उद्ध्वस्त करून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, चला माझ्याबरोबर आणि ही गोष्ट मामीच्या समोर सांगा. सुप्रिया म्हणते, चल, घाबरते की काय मी तुझ्या मामीला? तेव्हा इथे सुप्रिया आता अर्णव बरोबर घरी जाते. इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, शांतपणे ऐकून घ्या, रागाच्या भरामध्ये काहीही करू नका. तेव्हा ईश्वरीसुद्धा त्यांच्याबरोबर आता गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला तिथे बघून वल्लरी टेन्शनमध्ये येते. अर्णव ईश्वरीला वेगळं करण्यासाठी वल्लरीने जो काही प्लॅन आखलेला असतो, आता त्याच्यामध्ये वल्लरी स्वतःच अडकलेली असते. सुप्रिया म्हणते, अर्णव, जी बाई त्या ठिकाणी मला इंटरव्ह्यूला घेऊन गेली होती आणि रमाकांत सरांच्या चहामध्ये जिने गुंगीचं औषध मिक्स केलं होतं, ती ही तुझी मामी होती वल्लरी. आणि हे सत्य मला माहिती आहे. आणि हिने मला धमकी दिली होती, जर तोंड उघडलं तर माझ्या कुटुंबाला आणि मला उद्ध्वस्त करेल म्हणून. पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण माझ्या आयुष्यामध्ये संजय आले म्हणून मी सावरले, नाहीतर मला जीव देण्यापलीकडे काही पर्याय ठेवला नव्हता तुझ्या मामीने. अरे, तुझ्या आईच्या मृत्यूच्या मागे मी नाही आहे, माझा उलट काहीच हात नाही आहे. जो काही हात आहे तुझ्या मामीचा आहे. अर्णव म्हणतो, मामी, हे सगळं खरं आहे? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, खोटं आहे साप, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, तुमच्याबरोबर एक माणूससुद्धा होता आणि त्याचं नाव काय होतं? शशिकांत. त्याचंही नाव होतं, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, तो तर माझा काका आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, तो सुद्धा ह्यांच्याबरोबर होता. त्या दोघांनी मिळून हे कट रचला होता. यांचं बोलणं मी स्वतः ऐकलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, मामी, खरं खरं सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी गप्पच बसते. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की वल्लरी, आता काही लपून होणार नाही आहे. तू जे काही कारस्थान केलेस ते अर्णवला कळू देत. 17 वर्ष ही गोष्ट तू लपून ठेवली आहेस. तेव्हा आता मामांनी सुद्धा सुप्रियाची बाजू घेतल्यामुळे अर्णवच्या समोर सत्य आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी, आताच्या आता या घरातून निघून जा. माझे आई वडील आम्हाला सोडून बाजूला गेले. इतकी वर्ष मी माझ्या वडिलांचा विनाकारण तिरस्कार केला, पण आता मी तुला माफ नाही करू शकत. आताच्या आता माझ्या घरातून चालती हो, नाहीतर हे घर मी सोडून जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, अर्णव, एकदा फक्त ऐकून घे, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुझ्यामुळे आमच्या आईने आत्महत्या केली आणि तू काय केलंस? हे माझ्यापासून लपून ठेवलंस. हे सगळं करून तुला काय मिळालं गं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कधी तुला कशाची कमी केली नाही. तुलासुद्धा आईचा दर्जा दिला आणि सगळं काही तुझं ऐकलं. पण आता नाही. आता मला तुला माझ्या नजरेसमोरसुद्धा उभं करायचं नाही आहे. आत्ताच्या आता चालती हो, पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहे, याचा जरा विचार कर. नाहीतर तुझं कारस्थान असं आहे ना, एवढा मोठा तुझा गुन्हा आहे की तुला पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे. पण मी तुला पोलिसांच्या ताब्यात नाही देणार, पण या घरातून तुला बाहेर नक्कीच काढणार, असं प्रेक्षकांनो अर्णव आता म्हणतो. आणि त्यानंतर अर्णव धक्के मारून वल्लरीला घरातून बाहेर हकलून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता सुप्रियाने योग्य वेळेवरती अर्णवच्या स्क्रीनवरती आलेला वल्लरीचा तो फोटो बघून अर्णवला सांगितलेलं असतं की खरी कारस्थानी मी नाही आहे. माझा या सगळ्यामध्ये काही रोलच नाही आहे. जे काही केलं आहे तुझ्या मामीने केलं आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सत्य समोर आल्यानंतर अर्णवने खऱ्या गुन्हेगाराला आता घरातून धक्के मारून बाहेर काढलेलं असतं आणि सुप्रियाची आणि ईश्वरीची माफी मागितलेली असते.
मी तुमच्यावरती चिडलो, रागवलो, तुम्हाला जाब विचारला त्यासाठी मनापासून सॉरी. माझ्याच घरामध्ये खरा भेदी आहे याचा मी विचार केला नव्हता, असं आता अर्णव म्हणतो.